स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर. मी प्रिन्स पाटील. तर आज आमचा काका गाजर हलवा बनवत आहे, तर त्याचा मी आज ब्लॉग बनवत आहे. तर तुम्हाला दाखवते कसा आमचा काका बनवते. आणि काकूंनी सुद्धा लय मेहनत घेतले, काका सुद्धा लय मेहनत घेते. तर तुम्हाला आता दाखवते. तर काका आमचा आता गाजर हलवा बघा कसा बनवते. आणि आमची कांचन काकू पण आलेली गाजर खिसाला. काकूने बघा कसं गाजर एकदम मस्त खिसलेला आहे. कांचन काकूने सुद्धा मेहनत घेतलेली, पण ती आता नाही आहे, ती आता घरी गेले त्यांचे. तर आता तुम्हाला मध्ये मध्ये मी भेटत राहीन. आणि आता गाजर हलवा वाफेवर ठेवलेला आहे, कारण की चांगला कटिंग सुद्धा केलेला आहे. आणि काका बघा, मला वाटते आज वाजले किती, थांबा हा सांगते तुम्हाला. 8-8:30 वाजलेले आहेत. हे होईपर्यंत 10 तरी वाजणार 100%. मी सांगते तुम्हाला. आणि उद्या आमचे तर गुरुवार पूजन आहे, त्याचे सुद्धा ब्लॉग येणार आहे उद्या. हाय. आता आमच्या गाजर हलव्याला तांबूस कलर आलेला आहे. आता आपण त्याच्यात थोडासा साजूक तूप टाकू, जेणेकरून त्याला छान सुगंध येईल. नंतर आपण पुढे बघूया. टाकत आहे गाजर हलव्यामध्ये, मिक्स करत आहे. मस्त सुगंध आलेला आहे गाजर हलव्याला. त्याच्यात दूध ॲड करूया. आणि दूध मस्त शिजला का मग नंतर साखर टाकूया. आता आपण गाजर हलव्यामध्ये साखर ॲड करतोय, म्हणजे आम्ही जो दूध टाकलेला मगाशी तो उकळलेला आहे. मग साखर टाकतोय. आता साखर टाकून आता मिक्स करत आहे. आणि आपण आता थोड्या वेळात मावा सुद्धा टाकू. पण गाजर हलव्यामध्ये मावा ॲड केलेला आहे, आणि माव्याने एवढी सुंदर चव येते गाजर हलव्याला. लाजवाब. जो तू गाजर हलवा बनवत आहे त्याच्यासाठी प्रोसेसिंग मला सांगू शकशील का? याला काय करायचं, पहिला 5 किलो गाजर घ्यायचे. 5 किलो गाजर घेतले का ते किसायचे. पूर्ण किसून झाल्यानंतर थोडा थांबायचा आणि आपला टोप ठेवायचा, त्याच्यात गरम करायला ठेवायचा टोप. आणि टोपामध्ये ते किसलेला आपण गाजर आहे तो टाकायचा. आणि त्याला मला वाटते 20 ते 25 मिनटं असा एक हे घ्यायची, पळी घ्यायची, त्याच्याने असं हलवत राहायचा, जेणेकरून त्याला तांबूस कलर येईल. तांबूस कलर येईपर्यंत थोडं हलवायचं. आणि त्यातलं पाणी आहे ते पूर्ण शोषून घेतोय, म्हणजे पाणी त्यातला घालून टाकायचं पूर्ण, एवढं हे करायचं. ते झालं त्याच्यानंतर का आपण त्याच्यात तांबूस कलर आल्यानंतर 2.5 लिटर आपण त्याच्यात दूध टाकायचं. दूध उकळत ठेवायचं. थोडा उकळला म्हणजे जास्त, थोडा म्हणजे 20-25 मिनिटं उकळला दूध, त्याच्यात आपण 1 किलो साखर टाकायची, ॲड करायची. कारण की ते हिशोब त्याचा कॉम्बिनेशन तसाच आहे. एवढं गाजर असला का, त्याला दूध असला का त्याला साखर एवढी टाकायची. ती आपण 1 किलो साखर टाकायची. आणि आपली साखर आपण मगाशी टाकलेली आहे ती आता आपण दूध हा पूर्ण आटवतात. आणि आटवून झाला, थोडा आटत आला का आपण त्यात मावा ॲड करायचा, जेणेकरून माव्यामुळे आपल्याला टेस्ट येते. आणि मावा आपण घेतलेला, याला अर्धा किलो मावा घेतलेला आहे. त्या 5 किलो गाजर हलवा, 2.5 लिटर दूध, अर्धा किलो मावा. आणि ते सगळं शिजवून घ्यायचं. आणि थोडा शिजला, अजून थोडा घट्ट झाला तर आपण त्याच्यात ड्रायफ्रूट टाकू. आपले ते ड्रायफ्रूट आपण घेतलेले थोडं ड्रायफ्रूट टाकू. आणि चवीनुसार थोडा आपण साजूक तूप 1 चम्मच टाकायचा, जेणेकरून त्याला साजूक तुपाची थोडी टेस्ट येईल. ते टेस्ट येण्यासाठी आपण ते साजूक तूप टाकतो. आता थोड्या वेळात आपला 10-15 मिनिटात आपला गाजर हलवा शिजल्यानंतर आपण त्याच्यात ड्रायफ्रूट टाकू. आणि याला चव किती भारी येते. चव खूप छान असते. आपण कधी घरगुती बनवतात, जे बाजारात बनवतात ते बरं बनत. त्याच्यात दूध एकदम पातळ असतो, मावा कुठला टाकतात काय माहीत नाही.
ड्रायफ्रूट नसतात काय नसतात. ड्रायफ्रूट फक्त असे चिपकवलेले असतात फेविक्विक सारखे, फेविक्विकने हा. ते असतं बाजारात असतं. हे आपल्याला खायला एकदम चांगला घरगुती एकदम भारी. हा घरगुती जे आपण बनवतो ते चांगलं. आता आपण जे घरगुती जेवण बनवतो ते चांगलं, पण जे बाहेरचं जेवण असं हॉटेलमध्ये गेलो तर आपल्याला चव लागतं का, तर त्याच्यात अजिनोमोटो मिक्स असते, त्याच्यामुळे ते बाहेरच्या जेवणाला चव लागते असं आहे. तेच जर आपण घरात खाला, आपण त्याच्यात अजिनोमोटो टाकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला चव एवढी येत नाही. पण नाही. घरातलं जेवण चांगलं असतं. हा घरातलं जेवण चांगलं असतो, पण कधी कधी असं वाटतं का बाहेरचं जेवूया आपण, पण बाहेरच्या जेवणामध्ये अजिनोमोटो असते. आपण बोलतो या हॉटेलमध्ये भारी भेटतं पुरणला, त्या हॉटेलमध्ये भारी भेटतं, पण त्याला अजिनोमोटो नसला तर हॉटेलमध्ये कोण जेवायला जाणार नाही. आणि हॉटेलमध्ये एवढी लुटालूट आहे काय, आपल्याला जी बाहेर आपण पाण्याची बाटली 10 रुपयाला घेतो त्या हॉटेलमध्ये घ्यायला गेलं तर 25 रुपयाला पडतो. एवढी हॉटेलवाल्यांची लुटालूट चालू आहे. तर आपल्याला माहिती देण्यासाठी धन्यवाद काका. मस्तपैकी आमचा गाजर हलवा झालेला आहे, ड्रायफ्रूट वगैरे सगळं टाकलं आहे. आमच्या काकाने खूप सुंदर असा गाजर हलवा बनवलेला आहे. तर आपण आता टेस्ट करूया. म्हणजे ती मी आज नाही टेस्ट करणार, कारण की पहिला आमच्या देवीला तो नैवेद्य दाखवत आहे. गुरुवार पूजन आहेत आमचे तर उद्या, तर डायरेक्ट उद्याच मी टेस्ट करून तुम्हाला सांगेन. पण ती मी व्हिडिओ नाही काढणार टेस्ट करताना. तर आपण इथंच ब्लॉगला एंड करूया. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेन म्हणजे शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आमच्या काकाने खूप सुंदर गाजर हलवा बनवला आहे, पण आपण अजून टेस्ट नाही केलेले, उद्या टेस्ट करेल. तर आपण ब्लॉग इथंच एंड करूया. बाय.